नवीन जोडी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल। एका बाजूला पाहिलं गेलं तर नवीन फलंदाज दखल होतोय। योगेशनी संकेत यावेळी सुरेख मात्र मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय। झेल मात्र टिपता येईल का आणि यावेळी पाहायला मिळतोय एकाच पटरीवरती दोन गाड्या मात्र येऊन आदळत आहेत आणि हा मात्र नक्कीच षटकार पाहायला मात्र मिळतोय। बघा ज्यावेळेला अडवण्याचा प्रयत्न केला डावकरी हातानं त्याच्या हाताला लागला, त्यानंतर आविष्कारच्या शरीरावरती आदळला आणि त्यानंतर चेंडू सीमारेषा पार गेलाय। विशाल पहिले षटक हाताळतोय। विशाल षटकार स्टार्ट झालाय मॅच षटकारानं। अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली टिपलाय झेल, चांगला झेल टिपलाय। बघा आता यानंतर खेळणाऱ्या प्रत्येक टीमला विनंती आहे की ज्यावेळेला विकेट जाईल तर लगेच नवीन बॅट्समन मध्ये यायचं आहे। लगेच आपण लगेच जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या। धन्यवाद। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो मिस्टर वैभव नावाचा फलंदाज आपण पाहू शकाल। अगदी संत गतीने मंद मंद पावलांनी मिस्टर वैभव माने ज्यांनी चांगली गोलंदाजी केली होती आणि त्याच शुभस्व वैभव पवार आपण पाहू शकाल। चांगलं फलंदाजी मात्र कशा पद्धतीने पाहायला मिळेल यासाठी संपूर्ण निकटवर्तीयांचं लक्ष मात्र वेधून राहायला गेले। गोलंदाज आपण पाहिलं गेलं तर नावात विशाल आहे, पण विशालला म्हणजे अगदी वाईड आपण ज्याला आपण सांगत असतो आणि त्या पद्धतीने कशा पद्धतीने नक्की गोलंदाजी पाहायला मिळण्यासाठी सर्वांचं लक्ष आपण एकवटलं गेलंय। चला थोडंसं स्पीडअप करायचं, जास्त वेळ दडवायचा नाही। आतापर्यंत आपण चेंडूचा अभ्यास केला गेला तर मला वाटतं एकूण आता 2 चेंडू फेकून दिले गेलेत। षटक क्रमांक पहिलं यावेळी मारण्याच्या प्रयत्नात खूपच चांगली एक रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते। अगदी डॉट चेंडू पाहायला मात्र मिळाला। निर्धाव चेंडू पाहिजे होता। पहिल्या चेंडूवरती सिक्सर आल्यानंतर कुठेतरी कमबॅक करणं गरजेचं होतं। ते गोलंदाजाने कमबॅक केले। एक विकेट आला, डॉट बॉल आला। डॉट बॉलला आपण बघतोय की आता 2 फलंदाजांमध्ये चर्चा चालली, फक्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या। वेळ जास्त जाणार नाही, नाही तर मग षटकांची संख्या जर मॅच पूर्णच करायची आहेत तर मग ओव्हर्स ते कमी होतील। ज्या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदाच अगोदरच आपल्याला याची कल्पना दिलेली आहे। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल। राईट बोलतो की मारा ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता। पॉईंटच्या डोक्यावर चेंडू चालला, पॉईंट लाईन जवळ पाठलाग केला जातोय। क्षेत्ररक्षक जातील जोपर्यंत फील्ड करतील। एक धावे चेंडू होती, पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं होतं। 2 धावा या चेंडूवरती पूर्ण यष्टीरक्षक पाहत होते की कुठल्या एंडला थ्रो करू, स्ट्रायकर की नॉन स्ट्रायकर, त्याच्यामध्ये ते थांबले। या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 8 धावा नक्की संपन्न केला गेला आणि आतापर्यंत चेंडूचा पण अभ्यास केला गेला तर एकंदरीत 4 चेंडू मात्र फेकून दिले गेलेत। अजून आपण पाहायला मिळतो जर 8 चेंडू मात्र शेष पाहायला मिळेल। एकंदरीत चांगली फलंदाजी जर करावी लागेल, जर आपण खरोखर जिंकायचं असेल तर आपणास मोठी फटकेबाजी, मोठे प्रहार आणि आविष्कार मात्र करावा लागेल। यावेळी आपण पाहायला मिळतो इझिली डन, लुक ॲट द डिस्टन्स इनटू द सेफ झोन आणि चेंडू मात्र निघून जर कार्पेटला रोल करून 1 बॉलच्या स्वरूपात हा येतोय खणखणीत चौकार। 4 धावा। चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर, ताक 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 कर नीचे का चोट। थँक्यू। मागचा चेंडू होता बघा, पुढचा पाय थोडंसं मागे नेला, इनसाइड आउट केला, कव्हरच्या डोक्यावर। आजच्या दिवसातील एक देखणा फटका खेळलाय। काही देखणे फटके दिवसभरामध्ये पाहिले आहेत, त्याच्यामध्ये दखल घेण्यासारखा हा फटका खेळलाय। एक प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक लॉफ्टेड खेळलं होतं कव्हरच्या डोक्यावरनं। या चौकारनं धावांना थोडासा वेग आलाय, स्पीड पकडला जातोय। आई पहिला ऑफ साईडला खेळला होता, ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या खाली टिपलाय झेल। याच्या अगोदर ऑफ साईडला चांगला फटका खेळला, हा ऑनला पुलचा फटका फसलाय, झेल झालाय, विकेट आलाय, गडी बाद।
डीजे सिडोय रीमिक्स सालबोनी से। मौसम बड़ा बेईमान है, दिल ये मेरा परेशान है। मौसम बड़ा बेईमान है, दिल ये मेरा परेशान है। समझाऊं कैसे ये दिल है दीवाना, बस में नहीं दिल का ये आना जाना। होती है जालिम ये दिल की लगी, होती है जालिम ये दिल धन्यवाद। की लगी। एक षटकांच्या अखेरीत जर संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 12 धावा। नवीन गोलंदाज मार्कवर मात्र सज्ज होईल मिस्टर दोन्ही आमने सामने, एका बाजूला संकेत, पुनश्च तिथे समोर पाहिला तेव्हा संकेत आणि संकेत नक्की कुठला संकेत असेल, जिंकण्याचा की पराभूत होण्याचा, याची नक्की आपण पाहिलं आमने सामने। यावेळी चेंडू नक्कीच मारण्याचा प्रयत्न, तितक्या ताकदीचा चेंडू मात्र हाताळला गेला, न्याहाळला गेला आणि चेंडू मात्र निघून जातो तो यष्टी रक्षकाच्या हातात कुठली चुकी न करता। ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू। नक्कीच तुम्ही जसा उल्लेख केला तर संकेत आहेत, पण हे कशाचे संकेत आहेत, कशाचं साईन आहे तेही बघणं गरजेचं आहे। ऑफस्टम्पच्या बाहेर हा चेंडूला खेळायचा होता, तो चेंडू गेला होता निर्धाव चेंडू। धावा बघतोय धावफलकावरती जाऊन पोहोचले ते 12। पहिल्या षटकाचा खेळ संपला होता तेव्हा धावा धावफलकावरती 12 होत्या। ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता, ऑन द टॉस गेले पॉईंटच्या डोक्यावर अप्परकट खेळ्या, पाठलाग केला जातोय, लॉंग चेस फॉर द फिल्डर, पाठलाग नाही रोखला जाणार, चेंडू गेला सरस सीमारेषेच्या बाहेर, चौकार। अगदी पॉईंटच्या ब्रिझरमध्ये डीप फॉरवर्डला चेंडूला पाठवण्याचं काम केलं गेलं आणि या चौकाराने नक्की संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 16 धावा। खूपच चांगला आपण पाहू शकाल, हा आहे 16 आणि येत्या नक्कीच येत्या आगामी दिवसामध्ये येईल बैलाचा पोळा आणि नक्कीच हा आहे आता सर्वांना येईल तो आगीचा गोळा। कशा पद्धतीने नक्की आपण खेळून काढाल, ही मॅच आहे, रोमांच आहे, या मॅच आपण पाहू शकाल, कारण क्रिकेट तसं आहे का संवेदनशील, पूर्ण सेन्सिटिव्ह, कधी वळेल हे काही सांगू शकत नाही। पुनश्च एकदा इझिली डन केला गेला, आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये आणि चेंडू मात्र निघून जाईल खणखणीत दणदणीत चौकार, 4 धावा। थँक्यू। अंदर राईस आले होते बघा, चेंडूवरती चालत आले होते, त्यानंतर बॅटचा फेस थोडासा कव्हरच्या दिशेने गेला, फुल फेस ऑफ द बॅट केलं होतं, कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला केलं होतं। काही देखणे फटके आपण याच्या अगोदरच्या षटकामध्ये पाहिले होते, तसाच एक देखणा फटका संकेतच्या बॅटमधनं आपण पाहिला आहे आणि असे फटके भेटले ना म्हणजे क्रिकेटचं सौंदर्य पूर्णपणे दिसून येते अशा फटक्यांच्या बाबतीमध्ये। षटकार चौकार येतात, स्लॉग करतात, इम्प्रोव्हायझेशन करतात, पण असे फटके पाहिले तर प्रेक्षक देखील खुश होतात अशा फटक्याला पाहताना। ॲब्सोल्यूट। यावेळी पुनश्च चांगला टेक्निकली खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल आणि पुनश्च मात्र चेंडू मात्र निघून जातोय तो नक्कीच स्वीपरच्या झोन मध्ये आणि हा येईल पुनश्च चौकार, 4 धावा। थँक्यू। मागचा फटका देखील असा ऑन द राईस आले होते टप्प्यापर्यंत बरोबर आले आणि पिक केलं, त्या लेंथला पिक केलं आणि बरोबर इनफिल्ड होतं, मिड ऑफला बीट केलं आणि चेंडूला पाठवलं सर लॉंग ऑफच्या रिझर्वमध्ये, चौकार। या चौकारनं धावफलक पोहोचला 24, लागोपाठ 3 चौकार, 4 3 चौकार। आजच्या दिवसातील ऑन हॅट्रिकचा चौकारचा विक्रम मात्र केला गेला। याला म्हणतात विक्रम, याला म्हणतात पराक्रम, म्हणतात ना की इतिहास वाचणारे मात्र शाणे असतात, पण इतिहास घडवण्यासाठी वेळ व्हावं लागतं, कारण इतिहास ही गोष्ट तशी आहे। म्हणून हर के आगे जीते, जिंकण्यासाठी आपण पहिलं अपयश ही यशाची पहिली पायरी असते, पण वाटेमध्ये अपयश येणे फार अत्यंत गरजेची गोष्ट आहे। यावेळी चेंडूला थोडंसं स्क्वेअर कट केला गेला पॉईंटच्या विजन मध्ये हलक्याशा हाताने आणि एकच धावेवर समाधान मात्र मानावं लागेल। एका धावेने पुनश्च धावसंख्येमध्ये गती वाढेल आणि पुनश्च एक धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 25 धावा धावफलकावरती। आणि नक्कीच जसं मागे काय मिस्टेक झाल्या, चुका मला दुरुस्ती करा, मिस्टेक झाले असतील, चुका होणारच, कारण चूक झाली नाही ना, तसं स्वामी विवेकानंद सांगतात, एखादा तुम्ही प्रवास करता, एखाद्या कार्यामध्ये झोकून देतात, चुका नाही झाल्या तर समजा तुम्ही चुकीच्या दिशेला चाललात, मिस्टेक होणार, चुका होणार, पण चुकांना दुरुस्ती करून जायचं आहे। म्हणजे जसं तुम्ही म्हटलं ना की अपयश, मिस्टेक इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस, ॲक्च्युली करेक्शन ऑफ मिस्टेक इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस। करेक्शन करायचं आहे, दुरुस्ती करायची आहे आणि पुढे जायचं आहे। कोलवा टप्प्याचा चेंडू होता,
बॉकरमध्ये डिलिव्हरीच्या जोपर्यंत पाठीमागे जर पाहिलं एस्टनच्या पाठीमागे फील्ड केलं गेलं. एक धावे चेंडूवरती पूर्ण केली गेली. स्ट्राईक रोटेट करायचा, स्ट्राईक पाहिजे फलंदाजाला. 22चा इशारा होतोय. गडी बाद झालेत. एक धावे चेंडूवरती पूर्ण. एका धाव्याने धापलक जाऊन पोचला. 27 धावा करायचे आहेत. क्षेत्ररक्षण करताना टीम लगेच मैदानावरती दाखल होईल. रानगाव संघ आपण लगेच मैदानावरती दाखल व्हा. पुढचा सामना जो दोन संघ बीरवाडी आणि भीमनगर ए आणि बीरवाडी या दोन संघादरम्यान होईल. नाणेफेकीचा कौल टॉस. बीरवाडी टीम कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला भीमनगर ए संघ. टॉप लेवल मध्ये डीजे पम्या इन द मिक्स. आम्ही भिडतो वन साइड माग हातात नाही हो कधी. आम्ही भिडतो वन साइड माग हातात नाही हो कधी. धन्यवाद. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे, जास्त वेळ आपण दडवायचा नाही विनंती असेल. आणि सलामीची जोडी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दखल करायची. सोपारा संघ आपणास निवेदन आहे, जास्त वेळ आपण घेत आहेत. वारंवार सूचना देणे युट्यूबवरती ही मात्र तथापि अयोग्य आहे, म्हणून कृपया सगळ्यांनी वेळेचं भान आपण ठेवायचं आहे. जर कदाचित जर आपण सामना उशिरी केला तर सामना मात्र नक्की शेवटच्या अखेरीस जर आपण 3 चेंडूचा सामना खेळावा लागेल याची आपण नोंद घ्यायची आहे. म्हणून थोडंसं आपण घाई करायचं, थोडंसं स्पीडअप करायचं आहे आणि नक्कीच क्षेत्ररक्षण थोडंसं स्प्रेडअप सुद्धा करायचं आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. रानगाव संघ आपण लगेच फिल्डिंग सजून घ्या. आणि ओपनिंग पेस सलामीची जोडी रॉयल फायटर. यानंतरचा होणारा मॅच बीरवाडी आणि भीमनगर ए. टॉस जिंकलाय बीरवाडीच्या संघानं आणि त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. बीरवाडी संघाने सांगितलं की चला घाई करायचे, दोन्ही फलंदाज लगेचच दखल व्हायचं आहे, जास्त वेळ आपण घ्यायचा नाही. कारण याच्यानंतरही अजूनही 2 सामने सुद्धा खेळवायचे आहेत. दोन्ही जोडी मैदानाच्या आतमध्ये संत गतीने मंद मंद पावलांनी यजमान विराजमान होताना पाहायला मिळेल आणि गोलंदाज मार्क मात्र सज्ज होईल. आविष्कार नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. आणि स्ट्राईकवर जर पाहिलं गेलं तर मिस्टर प्रणिकेत. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे, जास्त वेळा दडवायचं नाही, कारण अजूनही शेवटचे 2 सामने खेळवायचे आहेत. खूपच सुंदर असं मॅच आतापर्यंत पाहिलं गेलं. 12 चेंडूचा खेळ संपन्न झाला गेला आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी जर आपण विचार केला गेला तर जिंकण्यासाठी जाऊन पोहोचतंय ती तब्बल 27 धावा. चला घाई करायची, जास्त वेळ दडवायचा नाहीये. बॉलर योगेश पहिल्या षटक हाताळले तरी 12-27 27. पण दोन्हीकडे क्षमता आहे. प्रणिकेतकडे आहे, आविष्कारकडे देखील तितकी क्षमता आहे. 12-27. कोलवटा चेंडू होता, समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. मध्ये चेंडू चाला बॉन्ड लाईन जवळ, फाटला केला जातो. चेंडू सीमा रेषेवर जवळ झालाय. फिल्डिंग चांगले क्षेत्ररक्षण झाले. 2 धावा नक्कीच आपल्या टीमसाठी रोखल्या गेल्या आहेत. या 2 धावांनी मॅच स्टार्ट झालाय. 27चा पाठलाग आहे. या चेंडूवरती दोन्ही टीमकडनं टाळ्या आल्या. एक तर चांगला फटका खेळला, चांगली फिल्डिंग झाली, दोन्हीकडनं टाळ्यांचा आवाज आलाय. 11 चेंडू आणि करायच्यात 25. येणारे 11 चेंडू आणि 25 धावांचं लक्ष्य मात्र नक्कीच गाठावं लागेल. कारण त्या पद्धतीने ज्याप्रमाणे एक सेन्सिबल टेक्निकली खेळण्याचा प्रयत्न मात्र केला गेला. एवढी पुण्याच्या मात्र मांडण्याचा प्रयत्न थोडंसं पुढे जर सरसावला असता तर कदाचित झेल मात्र झाला असता. पण थोडंसं नक्कीच चेंडू थोडंसं खालच्या लेवलला होता. जर कदाचित जर उंची असती तर झेल मात्र टिपता आला असता. आणि आता पाहिलं गेलं तर एकच धावेवर समाधान. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला, पण असा पुढे झेप घेऊन झेल टिपणं तितकं सोपं नसतं. कारण फ्लाईट जास्त वरून चेंडू आला नव्हता, थोडासा फ्लॅट चेंडू आला होता. त्याच्यामुळे या सर्वांचा अंदाज बांधणं याही गोष्टी महत्त्वाच्या असतात. अकोट्याचा चेंडू तो शॉर्ट पूल करण्याचा वेगवान असा चेंडू फील्ड केला झाला मिडॉनला. थोडासा तुम्ही वेळ घेतला, थोडासा वेळ जास्त घेतला मिडॉनच्या क्षेत्ररक्षकानं. ही संधी होती. पहिल्या 3 चेंडूचा खेळ झाला आहे आणि 3 चेंडूचा खेळ संपताना धावा आहे दाबलकावरती 4. 9 चेंडूचा खेळ आहे, 23 करायचे आहेत. 27चा पाठलाग आहे. पहिल्या 3 चेंडूवरती 4 धावा.
खूपच चांगली यावेळी खेळी मात्र पाहायला मिळते. मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र फलंदाज करत नाही. फक्त हलक्याशा हाताने हळूवारपणे फक्त जिकडे गॅप पाहायला मिळतं त्या पद्धतीने पाहायला मिळतं. एका बाजूला मिड ऑफ लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये किंवा एक लॉंग ऑनच्या रिझर्वमध्ये पाठवण्याचं काम मात्र फलंदाज सातत्याने करत आहेत. खेळाडू मात्र तो तसं प्रत्येक क्षेत्रामध्ये घेत असतो. यावेळी पाहायला मिळेल नक्कीच आणि यावेळी चेंडू नक्की पाठलाग करेपर्यंत मिस्टर सिद्धार्थ चेंडूचा पाठलाग मात्र करतोय. दोन्ही गाड्या मात्र एकाच पट्टीवरती येत आहेत. हा काना तू करेपर्यंत यावेळी फेकी मात्र केली जाईल आणि यावेळी संघाच्या धावसंख्येत आपण पाहिली गेली तर तब्बल 3 धावा यावेळी सहजरित्या परिपूर्ण आणि 3 धावेने जो संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 7 धावा. आता बॅटिंग करणाऱ्या रॉयल फायटरसाठी पार्टनरशिप पाहिजे, पण आता पार्टनरशिप कोणी केले? सिद्धार्थ आणि संदीपनं चेंडू रोखण्यामध्ये त्यांनी पार्टनरशिप केले आणि पार्टनरशिप पाहिजे रॉयल फायटरला. रॉयल फायटरला पाहिजे. धावा धाबलकावरती 7 आहेत. 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. अकोटाप्याचा चेंडू होता, बॅकफुटला गेला, पंच केला, क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली टिपला जाईल. पार्टनरशिप ब्रेक झालाय, ब्रेक थ्रू आलाय आणि पहिला विकेट गडी बाद. It's DJ Gary. खूपच चांगली आपण पाहायला मिळतंय. चांगला झेल टिपला गेला. मोठा गडी मात्र गारात करून सोडला जाईल. तंबूच्या असताना परतावा लागेल फलंदाजाला. बॅक टू दी डकआउट आणि संघाची धावसंख्या आपण एकंदरीत पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 7 धावा. बिरवाडी संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे भीमनगर ए संघ आपण लगेच फिल्डिंगसाठी रेडी राहायचंय. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होत आहेत. अकोटाप्याचा चेंडू होता, पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केले. कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला खेळायचं होतं. एक धावे चेंडूवरती पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात. 2 धावांनी धावफलक 9 वरती पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 9 आणि 9च्या डब्बल 18 धावा करायच्या आहेत. 6 चेंडू 18 धावा. जास्त वेळ जाणार नाही. रानगाव संघ याची काळजी घ्या. लगेच नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. एक षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर तब्बल 9 धावा या फलकावरती लगावल्या गेल्या. खूपच सुंदर असं आयोजन मात्र वाटतं. आजचा पहिला दिवस म्हणजे 8 मार्च जागतिक महिला दिन ज्याला आपण संबोधतो आणि प्रत्येक महिलांचा सन्मान करणे हे मात्र आपलं कर्तव्य दक्ष असतं. आणि त्याचप्रमाणे पाहू शकाल भीमनगर विकास मंडळ यांच्या सौजन्याने संपूर्ण मॅच इथे आयोजन केलं गेलंय. कारण मॅच आयोजन करणं हे साधं सोपं नसतं. त्यासाठी अथक प्रयत्न, परिश्रम, मेहनत आणि काबाड कष्ट करावं लागतं आणि मॅच आपण ऑर्गनाईज करावं लागेल. खरोखर त्या नक्कीच कमिटीचा मी शब्द सुमनाने आभार व्यक्त करीत. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. येणारे शेवटचे 6 चेंडू वळी मारण्याचा प्रयत्न सुरेख आपण पाहू शकाल. चांगली डिलिव्हरी मात्र पाहायला मिळते. अगदी चेंडू मात्र नक्कीच निघून जातोय. यष्टी रक्षकाच्या हातात कुठलीच चुकी न करता 5 चेंडू. आणि ज्या गोलंदाजाने याच्या अगोदरचा मॅच 18 चेंडू 18 धावा डिफेंड केल्यात त्यावेळेला देखील पहिले षटक असंच वेगवान पद्धतीने हाताळलं होतं. त्याच्यामुळे त्याला 18 धावा आता एका ओव्हरमध्ये डिफेंड करायचे आहेत. 18-18चा मॅच त्याने डिफेंड केला होता आणि आता 18 रन त्याला एका ओव्हरमध्ये डिफेंड करायचे आहेत. कोलमटाप्याचा चेंडू होता, समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केला. चेंडू अपिश केला होता. लॉंग ऑफला फील्ड केलं जाईल. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूमध्ये धावा करायच्या त्या 17 धावा करायच्या. 4 चेंडू 17 धावा. क्लिअर इंटेन्शन आहेत. 2 मोठे फटके किंबहुना 3 कदाचित एक चौकारी असेल तो पाहिजे या क्षणाला. खरोखरच नक्की ते षटकार वर्ष मात्र करेल का? 2 षटकार जे लगावले चौकाराने तरी सामना आपण जिंकू शकाल. पण कशा पद्धती या संपूर्ण मॅचचा या चेंडूवरती संपूर्ण मॅचचं समीकरण पाहायला मात्र मिळेल का? यावेळी हिट मात्र केली जाईल. येस इट इज अ गॉन. आपण पाहू शकाल अगदी ॲक्युरेट हिट केली जाते. फर्निचर डॅमेज करून सोडलं जाईल आणि तंबूच्या असताना परतावा लागेल तो फलंदाजाला. बॅक टू डगआउट. ऐकू एक छोटीशी धून. धन्यवाद.
क्रॉस बॅटर पटका खेळण्याचा प्रयत्न होता. म्हणून मी म्हटलं ना या गोलंदाजानं याच्या अगोदर ती कामगिरी केलेली आहे. त्या पहिल्या मॅचमध्ये ज्यावेळेला 18 धावा डिफेंड करायच्या होत्या त्यावेळेला केलेली कामगिरी पाहिलेली आहेत. आता जवळपास जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 17 धावा करायची आहेत. औपचारिकता बाकी या सामन्यामधली. आणि आता रानगाव संघ आता एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करतोय. टॉप टूच्या दिशेनं आजच्या दिवसामध्ये जाताना दिसणार आहेत. फुलर लाईन डिलिव्हरी होती. खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला केला जातं फील्ड संदीपच्या माध्यमातून. शेवटचा बॉल आहे. शेवटचा चेंडू आहे. आजच्या दिवसामध्ये 14 संघ खेळले. या 14 संघामध्ये टॉप 2 मध्ये जाताना आता रानगाव संघ दिसतोय. रणगाव खूपच चांगला एक बॅकअप पाहायला भेटतोय. अगदी चांगली क्वालिटी पण म्हणतात ना की स्वतःच्या गुणवत्तेच्या आधारावरती आपण स्वतःचा रँक आपण हासिल करत असतो. या विस्तृत आपण पाहू शकाल अगदी लॉंगॉनच्या विजन मध्ये चेंडूला पाठवण्याचं काम मात्र केलं गेलंय. आणि यावेळी नक्कीच सामना मात्र जिंकला जाईल तो रानगाव संघ. जिंकलेल्या संघांचं अभिनंदन आणि हरळ संघांचं कौतुक आणि कौतुक. भीमनगर ए संघ लगेच चला फिल्डिंगसाठी या. भीमनगर ए संघ आपण लगेच फिल्डिंगसाठी उतरा. फिल्डिंगसाठी उतरा. माझीच हाऊस वाली श्रीवल्ली भैयाला घेन पल्ली. माझीच निवड चुकली श्रीवल्ली भैयाला घेन पल्ली. धन्यवाद डीजे. चला चेंडू पाठवायचा आहे. जो चेंडू मात्र नक्की असेल प्रेक्षक राजांकडे तर कृपया आपण चेंडू इथे पाठवायचा आहे विनंती असेल. चला रानगाव संघ एक आपण